नेवासा शहरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भाजपाचे विनम्र अभिवादन। नेवासा शहर शाखेच्या वतीने भारतीय जनता पार्टी नेवासा शहरातील गणपती चौक येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन केले। या कार्यक्रमाचे आयोजन भाजपाचे जिल्हा कार्याध्यक्ष माननीय नितीनभाऊ दिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। कार्यक्रमाला भाजपा नेते मनोजाण्णा पारखे, अजितभाऊ नरुला, पिंटूशेठ म्हस्के, आदिनाथ पटारे, शुभम सपकाळ, संजूभाऊ पवार, शिवा लष्करे, संतोष कुटे, बाळासाहेब दारुंटे, किरण दारुंटे यांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व उपस्थितांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे स्मरण करीत त्यांना अभिवादन केले। यावेळी बोलताना भाजपाचे नेते मनोजाण्णा पारखे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाच्या कार्याची महती सांगितली आणि त्यांच्या योगदानाला सलाम केला। तसेच समाजातील प्रत्येक घटकाला समान हक्क मिळवून देण्याचा त्यांचा ध्यास साऱ्यांनी घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले। हा कार्यक्रम समाजात समानतेचा, शांतीचा आणि शिक्षणाचा संदेश पसरविणारा ठरला, अशी प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी दिली। ज्ञानाच्या अंधाराचा दिवा असू दे अशी प्रामाणिक भावना मनामध्ये ठेवून स्त्री शिक्षणाची क्रांती पेटवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज समस्त नेवासकरांच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना अभिवादन करतो, नतमस्तक होतो। जय श्रीराम।